ब्रेकफास्टसाठी तुम्ही इडलीचं पीठ आंबवणार असाल आणि जर ते थंडीमध्ये आंबत नसेल तर कशा पद्धतीने पीठ आंबवायचं आहे, डाळ तांदूळ किती वेळ भिजवायचं, कसं आंबवून घ्यायचं व यापासून सॉफ्ट अशा इडल्या कशा करायचा याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आज मी तुम्हाला शेअर करणार आहे। सर्वात आधी इथे मी 3 कप उकडा तांदूळ घेतलेला आहे। खास करून इडल्या करण्यासाठी उकडा तांदूळ किंवा कोलम तांदूळ वापरला जातो, पण तुमच्याकडे उकडा किंवा कोलम तांदूळ अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही तांदूळ वापरत असाल तो तांदूळ वापरून देखील तुम्ही या प्रकारे इडल्या करू शकता। तांदळामध्ये आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला तांदूळ स्वच्छ 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तांदूळ धुवत असताना तो हाताने ह्या प्रकारे चोळून घ्यायचा आहे। तांदूळ चोळून धुतल्यामुळे अशा प्रकारे याच्यामधली सर्व घाण ही बाहेर निघालेली आहे। आता ह्याला मी अजून 2 वेळेस पाण्याने धुवून घेणार आहे। तांदूळ धुवून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला तांदूळ 5 ते 6 तासांसाठी भिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे 1 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे, तिला मी चाळणीमध्ये चाळून थोडी पाखडून घेतलेली आहे। उडदाची डाळ देखील आपल्याला पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ अगदी हलक्या हाताने चोळून धुवायची आहे। आपल्याला डाळ ही 2 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे। डाळ मी 2 वेळेस पाण्याने धुवून घेतली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणे टाकून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला उडदाची डाळ ही 4 तास भिजत ठेवायची आहे। 4 तासानंतर उडदाची डाळ अशा प्रकारे भिजून झालेली आहे। आता आपल्याला मिक्सरवरती याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। इडलीसाठी पीठ करताना सगळ्यात आधी मिक्सरमध्ये उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ वाटत असताना यामध्ये फक्त 1 ते 2 चमचा पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे उडदाची डाळ आपण बारीक वाटून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये तांदूळ बारीक वाटताना देखील त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये। अशा प्रकारे तांदूळ देखील आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचा आहे। वाटून घेतलेले तांदूळ आणि उडदाची डाळ आता आपल्याला व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये आता अर्धा चमचा मीठ टाकून आपल्याला हे व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं चांगले फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळे इडलीचं पीठ थोडंसं हलकं होतं व आपल्या इडल्या देखील स्पॉन्जी होतात। फेटून झाल्यानंतर आता मी इडलीचं पीठ आंबवण्यासाठी कुकरचा यूज केलेला आहे। थंडीमध्ये बऱ्याच वेळेस इडलीचे पीठ व्यवस्थित आंबत नाही, तर अशा वेळेस तुम्ही ह्या ट्रिकचा वापर करा। आता मी यामधला अर्ध पीठ कुकरमध्ये टाकून घेणार आहे। जर तुमच्याकडे कुकर मोठा असेल तर त्यामध्ये एका भांड्यामध्ये इडलीचे पीठ टाकून देखील तुम्ही हे पीठ आंबवून घेऊ शकता। कुकरमध्ये इडलीचे पीठ टाकल्यानंतर आता ह्याला आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावताना इथे मी रिंग आणि शिट्टी ठेवलेली आहे, यामुळे पीठ हवाबंद होऊन जाईल। झाकण लावून झाल्यानंतर आता इथे मी एका बेडशीटचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे ब्लँकेट असेल तर तुम्ही हे कुकरचं झाकण या ब्लँकेटमध्ये देखील गुंडाळून ठेवू शकता। अशा प्रकारे आता मी कुकर या चादरीने पूर्ण कव्हर करून घेणार आहे, जेणेकरून बाहेरची जी गार हवा आहे ती या कुकरला डायरेक्टली लागणार नाही, त्यामुळे इडलीच्या पिठाला उबदारपणा येईल। जर तुम्हाला कुकरच्या भांड्यामध्ये पीठ आंबवायचं नसेल तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये तुम्हाला पीठ आंबवायचं आहे त्याचं झाकण घट्ट लावून एखादा ब्लँकेट किंवा बेडशीटमध्ये आपल्याला हे कव्हर करून घ्यायचं आहे व रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इडलीचं पीठ मी रात्रभर आंबवून घेतलेलं आहे व आता सकाळी मी हे पीठ उघडून बघितलेलं आहे। तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित पीठ आंबल्या गेलेलं आहे। इडलीचे पीठ हे व्यवस्थित आंबलेलं आहे।
आता यापासून आपण इडल्या तयार करायला घेऊयात। पिठामध्ये मी थोडंसं पाणी टाकून व चवीपुरते मीठ टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। इडली पात्रामध्ये मी थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यानंतर इडली पात्राच्या साच्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे व हे बॅटर त्याच्यामध्ये मी पोर करून घेतलेलं आहे। आता आपल्याला इडल्या या चांगल्या 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत। 15 ते 20 मिनिटे इडल्या या चांगला मी वाफवून घेतलेल्या आहेत। इडल्या झाल्या की नाही बघण्यासाठी अशा प्रकारे बोटाने चेक करून घ्यायचं आहे। जर इडलीचे पीठ तुमच्या बोटाला चिटकत असेल तर इडल्या या तुमच्या कच्च्या आहे असे समजावे। बोटाला पीठ चिटकलेलं नाहीये, त्यामुळे आपल्या इडल्या या व्यवस्थित झालेल्या आहेत। पांढरे शुभ्र मऊ आणि सॉफ्ट इडली आपली तयार झालेली आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्सप्रमाणे तुम्ही थंडीमध्ये इडलीचं पीठ आंबून बघा व इडल्या करून बघा। आंबट गोड चटकदार सांबार सोबत आणि ओल्या नारळाच्या चटणी सोबत इडल्या या सर्व करा।